नमस्कार दोस्तों, स्वागत है हमारा एक न्यू वीडियो में। हम आशा करते हैं आप भी मस्त होंगे, स्वस्थ होंगे, क्योंकि हम कुछ टाइम से वीडियो नहीं बना पा रहे थे, क्योंकि हम कुछ कारण से हम थोड़ा कुछ दिन के लिए बाहर चला गए थे। तो फिलहाल आज हम स्टार्टिंग कर दिए हैं जॉब पे, तो आज से वीडियो आपको नए वीडियो मिलते रहेंगे। बॉल वगैरे आहेत ना? ते काय तुम्हाला प्रोवाइड होत असतो ना? क्या खासियत है बैट में? ये पहली चीज मतलब ये बैट जो है वो कश्मीर वालों का बैट है। दूसरा इसका जो प्रोफाइल बनाया हुआ है बहुत स्ट्रॉन्ग है देखिएगा। और जो पीछे से देखेंगे तो इसका वेट ड्रॉप करने के लिए जो डिजाइन क्रिएट किया है, वाओ एकदम सुपर। ये देखो। और थर्ड चीज उन्होंने यहाँ पे पूरा इसको पॉलिश किया हुआ है बैट को। ये रफली नहीं, कुछ बैट्स आप देखेंगे तो उसको रफली आप लेट्स से एक बैट आप ध्यान से देखो, दोनों बैट्स में फर्क है। यहाँ पे आप टच करने के बाद भी वो फील नहीं होगा। यहाँ पे देखो लकड़ी देखो दिख रही है। सो दोनों भी कश्मीर वाले बैट्स है, बट स्टिल इसका बनाने का जो तरीका इस बैट का कुछ अलग, मतलब एक नहीं क्या चाल लगा के बनाते हैं वैसा ये बनाया हुआ बैट्स। और नाइसली जैसे आईएसपीएल अभी खेला गया ना, उसमें ऐसे टाइप्स के सब बैट्स खेले गए थे। और इसका जो ग्रिप जो बनाया हुआ है ना, ये ग्रिप नॉट सिंगल ग्रिप, ये डबल ग्रिप। इसको आप पकड़ेंगे प्योर लेटेक्स से पूरा मोटा वाला ग्रिप है जिससे आपका हाथ हिलेगा। यू नो, सबसे खासियत अल्ट्रा लाइट बैट, मतलब 960 950 ग्राम्स का है, जो हाथ में मूव एकदम कवर्स देखो, पॉइंट्स देखो, एकदम इजीली आपका मोमेंटम हो जाए। तो एल्बो में प्रेशर बहुत कम है, कंपनी होती है। आई थिंक ये बहुत सिमिलर है, इससे पण थोडं हलकं वाटतंय वजन, पण आय थिंक ह्याच्यातली ही मला लाईट वाटली, ही जास्त लाईट वाटली। मग 3 बॅग्स आहेत सेम मॉडेल मध्ये, आणि जर नॉक्सी तुला दोन्ही बॅग्स एकदम स्पेशल डील वरती आहे। ओके, अँड प्लस वॉरंटी वगैरे आहे, त्याच्यामुळे तुला काही काळजी नाही। फक्त बॅलन्स बघ, कुठली बॅग तुला कम्फर्टेबल वाटते ती बघ, दॅट्स इट, आणि पिक इट अप। ती बॅग काढ ना प्लीज, बॅग ठेव ना। आय एम सो सॉरी, पण काय ऑप्शन नाही तुझ्याकडे। थोडंसं जरा 90% मी तुला सॅनिटरी म्हणेन, पण तू तुझं माइंड सेट कर, आम्ही तुला फोर्स नाही करू शकत, राईट? मी ज्या वेळेला एस्टॅब्लिशमेंट केलं होतं कंपनीचं, तेव्हापासूनच हे सॅनिटरी एडिशन, म्हणजे गावस्करच्या बॅट्सनी वगैरे खेळत होते। त्या लेवल कसं, आता हे विदाउट लॉकिंग आहे। आता तुम्ही जर याला मारला बॉल तर तू बघू शकतो, बॉलचा पिंच स्वतःहून बघू शकतो, बॉल जातोय। ओके, असं नाही, ठीक आहे। अँड ऑल्सो इन पाहिजे, हिला लॉकिंग केल्याच्या नंतर हिचा अंतिम पिंच इन्क्रीज होणार आहे। म्हणजे जसं जसं तुम्ही नॉक कराल 3-4 डेज साठी। आता तुझ्याकडे टायमिंग आहे का मला ते पहिल्यांदा सांग, किती डेज आहेत तरी? 2-3 दिवस आहेत, जास्त आहे? ओके, तुम्ही कुठे राहता, बॉम्बेला की आउट ऑफ बॉम्बे? पनवेलला राहतो तुम्ही? सो व्हॉट वी कॅन, मी 90% तुम्हाला सांगेल। कोण इकडे राहतो तुमचं, त्याच्याकडे हँड ओव्हर करू शकतो, किंवा 2 ऑप्शन आहेत। लिसन, तुमच्यासाठी आपण एक मशीन लॉकिंग करू बॅटला, बिकॉज हा बॉलर आहे। ओके, मशीन लॉकिंग झाल्याच्या नंतर मी फक्त तुम्हाला एक लॉकिंगचा पार्ट शिकवतो। ओके, ती लॉकिंग तुम्ही तुमच्या घरी करा, दॅट्स इट, सिंपल। लिसन, मशीन लॉकिंग आम्ही नाही सजेस्ट करत, बिकॉज ऑफ तुम्ही लांबून आलात म्हणून सांगतोय। तर 2 ऑप्शन आहेत। ऑप्शन नंबर 1, तुम्ही मॅन्युअल लॉकिंग करायचे फॉर 3 डेज। ऑप्शन नंबर 2, तुम्हाला मशीन लॉकिंग करून देईन, आणि मॅन्युअल लॉकिंग सर्टन पार्टला तुम्हाला बॅटच्या करावी लागते। ती कुठं करायची ती सांगेन, म्हणजे बॅट डायरेक्टली रेडी असणार। हॅमर आहे तुमच्या घरी? मी तुम्हाला टीच करतो, दॅट्स इट, डोंट डू एनिथिंग। कुठं खर्च करू नका, आणि बॅटला टेप वगैरे सगळं आहे, फक्त बॅटला खेळायचं आहे 3 डेजच्या नंतर। बघू हॅमर दिखाना, मग दिखाना, तुला माहिती आहे ना? मी शिकवतो, तू कधी आलेलाच नाही, मग तू नक्की चुकीची करतो। पहिली गोष्ट, चुकी नंबर 1, हॅमर कुठे पकडायचा? गुड, ओके। आणि नॉकिंग करत असताना कुठल्या पार्टला जास्त हार्ड आणि कुठल्या पार्टला सॉफ्ट? मिडलला हार्ड आणि बॉटमला लाईट आणि एजेस ना साइडवेज। सो ही चुकी मला तुमची दाखवायची होती सगळ्यांच्या समोर। हॅलो, वरती पिलो ठेवायचा, आणि त्या पिलो वरती तुझी बॅग ठेवायची। सिंपल, अशा टाइप मध्ये तुमची बॅग्स असली पाहिजे।
एंड टू एंड तुला इथे पकडायचा. ओके, जसं की तुला माहिती आहे इथे हार्डली लॉक करायचा. हार्ड म्हणजे इन द सेन्स असं मोठ्या मोठ्याने ना मारायचा, फक्त डिस्टन्स वाढवायचा. कळलं? हे बघ. आणि सिम्पल 1 2 3 4 सिक्वेन्सने जायचं तुम्हाला. बॉटमला करत असताना इथे साऊंड बघा वेगळा आहे, बिकॉज इथं लकडी हार्ड असते, तिथलं आपल्याला सॉफ्ट करायची असते, उलट असते. ओके, त्याच्यामुळे इथं तुम्हाला जगातल्या कुठल्याही बॅट्स घेतल्यात तर ह्या ठिकाणी बॉटमला एक 8 इंचावरती जास्तीत जास्त नॉकिंग रिक्वायर्ड असते. तिथं नॉक केलं की तुम्ही विजयी झाला असं समजायचं. आणि इथे जाताना सिम्पली नॉक करायची, जसं तुम्ही नॉकिंगला सांगितलं. सिम्पल 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 जायचं असं. ओके, नॉट हे रॉंग. सिम्पल जा, टाइम घ्या. ओके, जेवढं तुम्ही टाइम घ्या ना तेवढी बॅट म्हणजे बॅटचा जो आतमधला जो हे आहे तो एक्सपांड होतो. समजलं? ग्रेनचा जो पार्ट आहे तो एक्सपांड होतो आणि बॅट आणखीन अग्रेसिव्ह करते. ओके, आता हे 25 to 30 मिनिट्ससाठी तुम्हाला दिवसाला नॉकिंग करायची असते बॅटला फॉर 3 डेजसाठी. आणि याला घाई करायची, बस एवढंच पार्ट ऑफ नॉकिंग झाला. बाकी ऑइलिंग वगैरे सगळं कंपनीकडून येतो. 3 डेजसाठी नॉक, दॅट्स इट, बॅट विल बी रेडी. समजलं? सो इथे तुम्हाला मोस्टली सॉफ्ट जायचं आहे, जसं मी आता सांगितलं तसं सिम्पल सिम्पल. बट हे ठेवल्याच्या नंतर एकदम प्रॉपर करू शकता. इथं हार्ड जायचं आहे मधल्याच त्या ठिकाणी. ओके, असं. आणि त्यानंतर इथे आणखी सॉफ्ट 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 जायचं आहे. ओके, पण जेव्हा तुम्ही त्या बेडवरती ठेवा त्यावेळेला ते इक्वली साऊंड तुम्हाला ऐकायला येईल. आता रिसेंटली तुम्हाला तेवढं ते कळणार नाही. ओके, यू अंडरस्टूड? हा जरा बॅट पकड. हा, ह्याचा एक निगेटिव्ह आहे, बिकॉज ऑफ ह्याची फिंगर्स लॉंग आहे, त्यामुळे एक एक्स्ट्रा ग्रिप घ्यावी लागेल. ग्रिप नाही आहे का? बिकॉज ऑफ काय होईल माहितीये का, ज्या वेळेला जर बॉल एखाद्याचा बसला, लेट से की सपोज 120 किंवा 130च्या स्पीडनी कोणी बॉल येतात तुमच्या एज ग्रुपला, तेवढ्या स्पीडनी बॉल येतात तर कधी कधी व्हायब्रेशन खाली फील होतं हातावरती, रिस्ट वरती कधी करून असा एक प्रेशर येतो. प्रेशर दूर होण्यासाठी, रिलीज होण्यासाठी आम्ही फक्त तुम्हाला सजेस्ट करतो. दाखचे हा डबल ग्रिप. अरे पोलार्ड तू नो ग्रिप तुझ्या लावायचा आहे, माहिती आहे ना? बैट ग्रिप देखा. हा, बट ह्या हँडलला जमत असेल आय डोंट माइंड. ह्या हँडल वरती तुला ग्लोव्ह घालून दे, तू पाहिजे तर घाल, नाही तर नको घालू. जर व्हायब्रेशन आलं तर तुझ्याकडे असेल तिकडे ग्रिप अलिबाग आहेत ना, अलिबागला ह्याच्याकडून घेऊ शकतो. अलिबागला कोण? अरे आंटी आहे का? टॉप क्वालिटीच्या बॅट आणा. ह्या ग्रिप चान्स आहे. माझं कसं कॉम्बोचं एक्सरसाइज आहे घरी. ओ त्याच्याकडे परफेक्ट आहे ना? हा तुला का दिला, एक बेसिक पण येतो. पण काय माहितीये का, तू तेवढा आता तुझ्याकडे टायमिंग नसतं आणि ते बेसिक वगैरे घालून कधी कधी कळलं ना अंडरफ्लो तू फुल घालतोस की हाफ. सर याच्याकडे सपोर्टर कोणते दिले तुम्ही? फुलवाले दिलेत की हाफ दिले? तर हाफ घालतो. हा, मग कसा देऊ? एक बेसिक आता